ठीक आहे. आपण प्रॅक्टिस सेट 41 मधील प्रश्न 5व्यातील थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल, प्रिन्सिपल इज गिवन 8000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 5%, टाइम we have to find, and time is ... interest is 800 rupees, and also we have to find amount is equal to ... काय दिले? प्रिन्सिपल दिले 8000 रुपीज, rate of interest दिलाय 5%. we have to find the time. Interest 800 rupees, and we have to find amount. दोन बाबी फाइंड करायच्या आहेत. सुरुवातीला फॉर्म्युला लिहूया आपण. I is equal to P into R into T upon 100. Okay. Interest is given 800 rupees. Principal is given 8000 rupees. Rate of interest 5 years. We have to find time upon 100. This one zero cancel, this one zero cancel. 800 is equal to 80 into 5 into 3. 800 upon 80 into 5 is equal to 3. गुणाकारातला भागाकार. 0 0 cancel. 8 1 8 80. 10 upon 5 is equal to 3. Therefore T is equal to 2 years. 5 दूनी 10. T is equal to किती आलं? 2 years. आता अमाउंट शोधूया आपण. अमाउंट A is equal to P plus I. अमाउंट is equal to प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल ही माहिती आहे, इंटरेस्ट ही माहिती आहे. That values 8000 is principal plus 800 is interest is equal to 8800 rupees. Amount is equal to 8800 रुपये. ₹8,800. ओके. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4. Principal ... we have to find principal. Rate of interest 5%. Time ... time दिलेलं. Interest 6000. and amount 18,000 rupees. आपल्याला दोन बाबी विचारलेल्या आहेत, एक प्रिन्सिपल आणि टाइम. आता प्रिन्सिपल काढण्यासाठी काय करावं लागेल बघा. आपल्याला दिले काय इंटरेस्ट दिलाय, आय दिलाय 6000 रुपीज, अमाउंट दिली 18,000 रुपीज.
मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू P प्लस I. या फॉर्म्युल्यामधल्या दोन बाबी आपल्याला माहिती आहे, A माहिती आहे, I माहिती आहे. काय काढता येईल? P. ठीक आहे. सुरुवातीला आपण प्रिन्सिपल काढूया. अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवूया. We have principal plus interest is equal to amount. किमती ठेवा. प्रिन्सिपल माहिती नाही, प्लस इंटरेस्ट माहिती आहे 6000 इज इक्वल टू अमाउंट ही माहिती आहे आपल्याला 18,000 रुपीज. therefore P is equal to 18,000 minus 6,000. 18,000 मधून 6,000 गेल्यानंतर किती राहतात? 12,000. चला प्रिन्सिपल आलं, प्रिन्सिपल लिहूया आपण. प्रिन्सिपल इज 12,000 रुपीज. आणखीन एक बाब विचारलेली आपल्याला, त्याने टाइम विचारलेला. आता हा फॉर्म्युला वापरू. I is equal to P into R into T upon 100. हा फॉर्म्युला का वापरायचा? कारण इंटरेस्ट माहिती आहे 6,000 रुपीज, प्रिन्सिपल माहिती झालं 12,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट माहिती आहे 5%. मग काय करता येईल आपल्याला? T. तीन बाबी माहिती आहेत, चौथी बाब काढता येईल. 6,000 is equal to 12,000 into rate is 5%. We have to find time, म्हणून T as it is upon 100. दोन झिरो कटले, हे दोन झिरो कटले. 120 into 5 into T is equal to 6,000. मग 6,000 as it is गुणाकारातलं भागाकारातलं 120 into 5 is equal to T. इथे लिहू बाकीचं आपण आता. एक झिरो कटला, हा एक झिरो कटला. 600 upon 12 into 5 is equal to T. 12 एक 12, 12 पंचे 60, 12 शून्य शून्य. 50 upon 5 is equal to T. Therefore T is equal to 5/100. There are time 10 years. Okay. यातलं शेवटचं उदाहरण बघूया आपण. पाचवं एक्झाम्पल नंबर 5. प्रिन्सिपल डॉट डॉट डॉट
प्रिन्सिपल दिलेलं नाही. रेट ऑफ इंटरेस्ट 2.5% is equal to 2.4 ने 5/2%. याला 2.5 लिहिलं तरी चालतं. टाइम 5 years. इंटरेस्ट 2,400 rupees. आणि आणखीन एक बाब त्यांनी विचारलेली आहे. अमाउंट इज डॉट डॉट डॉट. ठीक आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. I is equal to पाठराला असेल सगळ्यांना आता सांगा P into R into T upon 100. Okay. Interest 2,400. Principal is not given. प्रिन्सिपलच्या जागेवर P तसंच्या तसं ठेवा. रेट ऑफ इंटरेस्ट 5/2. टाइम 5 years. upon 100. Okay. P is not given. P हे जसेच्या तसं ठेवा. R रेट ऑफ इंटरेस्ट 2.5 म्हणजे 5/2% किंवा 2.5 लिहिले तरी चालतं. आणि टाइम T 5 years upon 100. फर्स्ट प्रोडक्ट घ्या. 2,400 into 100 is equal to P into 5/2 into 5. Okay. मग हे 2,400 into 100 into 5/2 multiplied by च divided by आणि divided by च multiplied by. ठीक आहे. हे multiplied by च पुन्हा एकदा divided by is equal to 3. divided by 5 म्हणजेच multiplied by 1/5. 5 ने भागूया. 5 1 5 5 2 10 5 0 0. 2,400 into 20 into 2 into 1/5 is equal to P. पुन्हा एकदा 5 ने भागूया. 5 1 5 5 4 20. 2,400 into 4 into 2 is equal to P. मग P किती येतं? गुणाकार करून काढा. या दोघांचा प्रथम गुणाकार करा. 400 400 4 4 the 16 carry 1 4 to the 8 plus 1 9 into 2 is equal to P. आता गुणाकार करा. 200 200 2 6 the 12 carry 1 2 9 the 18 plus 1 19. Therefore P principal is equal to 90,200 rupees. ठीक है. प्रिन्सिपल आला 19,200 रुपये. आता आपण अमाउंट करूया. अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट
अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे आत्ताच आपण काढलं 19,200 रुपये प्लस इंटरेस्ट दिलेला आपल्याला इथं 2,400. करूया बेरीज आपण 19,200 अधिक 2,400 0 0 2 plus 4 6 19 plus 2 21,600 rupees. That is amount. हे देऊया आपण आता इथं. प्रिन्सिपल किती आलं 19,200 रुपये हे आलं प्रिन्सिपल. आणि अमाउंट किती आहे 21,600 रुपीज. 21,600 रुपीज हे आलं अमाउंट. ठीक आहे. आता पुढच्या तासामध्ये आपण सर्कल हा 11वा चॅप्टर चालू करूया. ओके ठीक आहे.